नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं देवांश मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करत आहोत. त्यामध्ये आपण सध्या अंकगणित हा विभाग बघतोय. अंकगणित विभागामध्ये आपण आज प्रकरण 14 नंबरचे सरळ व्याज बघणार आहोत. तर सरळ व्याज प्रकरणाचा आजचा असणारा हा भाग पहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या भाग पहिल्यामध्ये सरळ व्याज म्हणजे नेमकं काय, कशाला सरळ व्याज म्हणायचं, तसेच सरळ व्याज या प्रकरणातील काही महत्त्वाचे सूत्रे आणि काही नमुना प्रश्न आपण या भागामध्ये पहिल्या भागामध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, माझी सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून व्हिडिओमधील संपूर्ण माहितीचा तुम्हाला उपयोग होईल. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याज समजण्याआधी त्याच्या आधी तुम्हाला काही बेसिक गोष्टी ह्या माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. तर त्यामध्ये मुद्दल, व्याजदर आणि कालावधी या तीनही गोष्टी आपण एका छोट्याशा उदाहरणाच्या माध्यमातून बघूया. एखाद्या माणसाने बँकेमधनं कर्ज घेतलं, ठीक आहे. तर ते कर्ज काही कालावधीसाठी वापरण्यासाठी बँकेकडनं घेतलं. आपण असं समजू, त्या व्यक्तीने बँकेकडनं 1,00,000 रुपये कर्ज घेतलं, ठीक आहे. ते कर्ज त्यांनी 2 वर्ष वापरण्यासाठी घेतलेलं आहे. मग या ठिकाणी 2 वर्षासाठी त्यांनी 1,00,000 रुपये 2 वर्षासाठी या ठिकाणी त्यांनी 1,00,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर या 2 वर्षासाठी बँकेने त्याच्याकडनं काही व्याजदर आकारलेला असेल. मग तो व्याजदर आपण असं समजू 10% असेल, बरोबर. हे बघा, एक व्यक्ती आहे, त्याने काय केलं की 1,00,000 रुपये कर्ज बँकेकडनं काढलं त्याला वापरण्यासाठी. ते किती वर्षासाठी घेतलं त्यांनी? 2 वर्षासाठी घेतलं. बँकेने त्याच्यासाठी 2 वर्षासाठी व्याजदर किती आकारला? 10%. मग 2 वर्षासाठी त्याला 2 वर्षानंतर त्याला बँकेला परत किती पैसे द्यावा लागणार? निश्चितच 1,00,000पेक्षा जास्त द्यावा लागणार, कारण की बँक त्याच्याकडनं व्याजदर आकारते किती? 10% आकारते, ठीक आहे. तर या ठिकाणी जे कर्ज त्यांनी काढलेले ते म्हणजे 1,00,000 रुपये. मग ती काय झाली? मुद्दल झाली, ठीक आहे. तर हे 1,00,000 रुपये त्याने किती वर्षासाठी वापरण्यासाठी घेतलं? 2 वर्षासाठी. मग या ठिकाणी कालावधी किती आला? 2 वर्ष, ठीक आहे. त्याच्यानंतर बँकेने त्या माणसाला कर्ज वापरण्यासाठी दिलेले, पण त्याच्या बदल्यात बँकेने त्याच्याकडनं काही व्याजदर आकारलेला आहे. तो किती आहे? 10%. मग तो काय झाला? आपला व्याजदर, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मुद्दल, व्याजदर आणि कालावधी या तीनही गोष्टी माहिती करून घेतल्या. मग एखादीची किंमत असेल, अमाऊंट असेल, तर ती काय असते? आपली मुद्दल असते. ती मुद्दल आपण काही काळासाठी वापरतो. तर ज्या कालावधीसाठी आपण ती मुद्दल वापरतो त्याला काय म्हणायचं? कालावधी म्हणायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नेहमी लक्षात असू द्या, सरळ व्याज काढताना कालावधी हा नेहमी वर्षामध्ये पाहिजे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा व्हॉटेवर जे काही वर्ष असेल ते. परंतु कालावधी या ठिकाणी महिने किंवा दिवस असता कामा नये. जर असेल तर तो आपल्याला वर्षामध्ये कन्वर्ट करावा लागतो. ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून पुढे बघणारच आहोत. फक्त या ठिकाणी तुम्ही हे समजून घ्या की कालावधी हा नेहमी वर्षामध्येच असतो. त्याच्यानंतर व्याजदर म्हणजे ज्या व्याजाने, ज्या टक्क्याने, ज्या टक्केवारीने बँक त्या माणसाला कर्ज वापरायला देते, तो काय असतो? आपला व्याजदर असतो. मग या ठिकाणी सरळ व्याज काढण्याचं जे सूत्र आहे ते आपण आता बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 सूत्र आपण या प्रकरणात बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं सूत्र आहे आपलं सरळ व्याज. तर सरळ व्याज काढण्याचं सूत्र काय आहे? सरळ व्याज काढण्याचं सूत्र असं आहे की मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. या ठिकाणी सरळ व्याज काढण्यासाठी आपल्याला मुद्दल पण माहीत पाहिजे, दर पण माहीत पाहिजे आणि मुदत पण माहीत पाहिजे असेल. तर या तीनही गोष्टी ज्यावेळेस आपल्याला माहीत असेल त्यावेळेसच आपण सरळ व्याज काढू शकतो. त्याच्यानंतर दुसरं जे सूत्र आहे ते आपलं म्हणजे रास. पण रास कशाला एक्झॅक्टली म्हणायचं? तर विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या माणसाने बँकेकडनं कर्ज घेतलं काही कालावधीसाठी वापरण्यासाठी. तर त्या माणसाला त्या कालावधीनंतर तो जी अमाऊंट व्याजासकट जी बँकेला परत करतो त्याला काय म्हणायचं? रास म्हणायचं. म्हणजे थोडक्यात त्या माणसाला बँकेला मुद्दल पण द्यावा लागणार आणि व्याज पण द्यावं लागणार. मग या ठिकाणी रास काढण्याचं सूत्र काय? मुद्दल अधिक व्याज. तर विद्यार्थी मित्रांनो, काही नमुना प्रश्न आपण या ठिकाणी बघू, जेणेकरून तुम्हाला ही कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. मग वळूया नमुना प्रश्नाकडे. या ठिकाणी एक नमुना प्रश्न आहे. एक नमुना प्रश्न काय की एका माणसाने बँकेतून 1,00,000 रुपये 2 वर्षासाठी 10% व्याजदराने घेतले. तर 2 वर्षानंतर किती सरळ व्याज होईल?
तसेच त्याला बँकेला परत किती पैसे द्यावे लागणार. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी काय झालेलं की एक माणूस आहे, त्या माणसाने काय केलं की बँकेकडनं 1 लाख रुपये घेतलेले, 2 वर्षासाठी वापरण्यासाठी घेतले. तर बँक त्याच्याकडनं किती व्याजदर आकारत आहे? 10% व्याजदर आकारत आहे. तर ह्या 10% व्याजदराचे 2 वर्षानंतर किती सरळ व्याज होईल हे आपल्याला प्रथमतः काढायचं आहे. तसेच 2 वर्षानंतर त्याला बँकेला किती पैसे परत द्यावे लागणार ते पण आपल्याला काढायचं आहे. मग या ठिकाणी आपण प्रथमतः माहिती करून घेऊ की आपल्याला दिलेल्या गोष्टी त्यांनी काय काय. मग या ठिकाणी आपल्याला हे बघा, त्याने बँकेकडनं किती पैसे काढले? 1 लाख रुपये. मग या ठिकाणी मुद्दल किती आली आपली? मुद्दल आली 1 लाख रुपये. मुद्दल आली आपली 1 लाख. ठीक आहे. त्याच्यानंतर किती वर्षासाठी 1 लाख रुपये त्याने वापरण्यासाठी घेतले? 2 वर्षासाठी. मग या ठिकाणी मुदत किती आली आपली? मुदत आली 2 वर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर किती टक्के व्याजदराने बँकेने त्याला कर्ज दिलं? 10% व्याजदर. मग या ठिकाणी व्याजदर किती आला? व्याजदर आला 10%. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला 3 गोष्टी दिलेल्या आहे. आपण बघितलं की आपल्याला सरळ व्याज काढण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे. आपल्याला मुद्दल, दर आणि मुदत या 3 गोष्टी आपल्याला त्या उदाहरणामध्ये मिळालेल्या आहे. मग या ठिकाणी त्या 3 गोष्टी आपण या सूत्रामध्ये टाकू, जेणेकरून आपल्याला काय मिळेल? सरळ व्याज मिळेल. मग या ठिकाणी मुद्दल किती होती आपली? किती पैसे त्याने बँकेकडनं काढले? 1 लाख रुपये. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण मुद्दलाच्या ठिकाणी किती लिहिणार? 1 लाख रुपये. ठीक आहे. 3, 4 हे झाले 5 शून्य. ठीक आहे. त्याच्यानंतर किती टक्के व्याजाने बँकेने त्याला कर्ज दिलं? ते म्हणजे 10% व्याजाने. ठीक आहे. किती वर्षासाठी दिलं? 2 वर्षासाठी. मग मुदत किती आली? 2 भागिले 100. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज काढायचं. मग आता आपण काय करू? याला व्यवस्थित भाग देऊन घेऊ. मग या ठिकाणी हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. मग काय शिल्लक राहिलं? हे बघा, हे किती राहिले? 1000. हे 10 आणि हे 2 यांचा आपण आता काय करून घेऊ? गुणाकार करून घेऊ. हे बघा, 1000 गुणिले 10 गुणिले 2. ठीक आहे. मग काय उत्तर येईल याचं? हे बघा, हे 1000, हे 1000 ॲज इट इज. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 गुणिले 2 किती होता? 20. ठीक आहे. मग यांचा गुणाकार काय आला? 20,000 रुपये. ठीक आहे. मग अशा पद्धतीने सरळ व्याज किती आलं? 20,000 रुपये. 1 लाखाला सरळ व्याज किती आलं? 20,000 रुपये. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलंय की किती सरळ व्याज होईल? सरळ व्याज तर आपलं आलेलं आहे 20,000 रुपये. त्याच्यानंतर त्याला बँकेला परत किती पैसे द्यावे लागणार? हे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानं बँकेकडनं किती पैसे काढले? 1 लाख रुपये. आणि सरळ व्याज किती झालं? 20,000 रुपये. मग त्याला बँकेला त्यांचे 1 लाख रुपये पण द्यावे लागणार. त्याच्यानंतर ते वरचे जे सरळ व्याज जे झालेले 20,000 रुपये, 2 वर्षानंतर ते सरळ व्याज पण द्यावं लागणार. मग टोटल बँकेला त्याला किती पैसे द्यावं लागणार? 1,20,000. मग व्याज काढण्याचं आपलं सूत्र काय? मुद्दल अधिक व्याज. मग मुद्दल किती होते आपली? 1 लाख रुपये. ठीक आहे. 3, 4, 5 ही झाली मुद्दल. त्याच्यानंतर व्याज किती झालं? 20,000 रुपये. मग अशा पद्धतीने 2 वर्षानंतर त्याला किती पैसे द्यावे लागणार? 1,20,000 रुपये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवला की एका माणसाने जर 1 लाख रुपये जर 2 वर्षासाठी 10% व्याजदराने घेतले, तर त्याला 2 वर्षानंतर किती पैसे द्यावे लागणार? 1,20,000 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याजावर अजून काही एक्झाम्पल बघणार आहोत, जेणेकरून तुमची ही सरळ व्याजाची कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.